केळकर साहेब, पावसाळा जवळ येतो आहे. अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने नाली सफाई केली जाते, परंतु खाडीच्या तोंडावर ज्या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहराचं पाणी जातं त्या ठिकाणी अतिशय चिखल म्हणजे गाळ साठलेला दिसतंय. आज आपण पाहणी केलेली आहे. ह्या गाळाच्या साफसफाईबद्दल किंवा गाळ काढण्याबद्दल जो काही निर्णय घेतला तर कशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया करणार? नाही, आज आम्ही इकडे ही जी खाडी आहे, ही खाडी ही ठाण्याची पूर्वीपासूनची शान आहे. आणि खाडीच्या भोवतीच ठाणे मध्यवर्ती ठिकाणी बसलेलं आहे. त्याच्यामुळे या खाडीमध्ये अनेक वर्ष म्हणजे 40-50 वर्षात तरी गाळ काढला नसेल अशा प्रकारची आमची माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आमचे ही नम्रता कोळीने पण मला पत्र दिलं, जयेंद्र कोळीने दिलं. या दोन्ही नगरसेविका आता बरोबर आहेत, उषाताई वाघ आणि नम्रता. तर या ठिकाणी हा गाळ काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. या खाडीचा गाळ जर काढला तर खोली पण वाढेल आणि भरती ओटीच्या वेळेला ओटीला ह्या बघा आपण सगळं बघतोय की इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल येऊन साचतो आणि आरोग्यालाही धोका आहे. आणि अशा प्रकारे हा जो चिखल येतो त्याच्यामुळे खाडी देखील अडली जाते. आणि त्याच्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी पाहणी केली. हे निश्चित आहे की हा गाळ काढण्याचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर घेतला जाणार आहे, परंतु त्याची पाहणी करून त्या कशा पद्धतीने ते काढायचं हे सगळं त्यांनी तयार करायचं ठरवलंय. आणि त्याच्यानंतर या खाडीतला गाळ जो आहे तो काढण्याचा कार्यक्रम सुरू होईल. त्याच्यानंतर सुशोभीकरणाच्या संबंधी देखील या ठिकाणी गरज आहे, कारण हा घाट आहे महागिरीच्या समोर जेव्हा आम्ही उभे आहोत तर या सगळ्या भागामध्ये सुशोभीकरण आणि रस्त्याच्या लगत खाडी असल्यामुळे त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची देखील व्यवस्था मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून कशी करता येईल या संबंधी देखील आम्ही करणार आहोत. परंतु हा गाळ काढण्याचं काम, ही खाडी अधिक खोल करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काही काळामध्ये निश्चितपणे सुरू होईल. कुठेतरी कालांतराने या ठिकाणी जलवाहतुकीचा देखील प्रस्ताव आहे राज्य सरकारच्या वतीने. त्या जलवाहतुकीसाठी हा संपूर्ण गोष्टीचा कसा उपयोग होणार आहे आणि ठाण्यातील जे मूळ ठाणेकर आहेत त्यांना या जलवाहतुकीचा कसा फायदा होईल? नाही, जलवाहतूक ही काळाची गरज आहे आणि आमच्या शासनाचा ही भूमिका आहे की जलवाहतुकीला देखील चालना देणं. आणि म्हणूनच जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळेला देखील जलवाहतुकीचा एक मास्टर प्लॅन जो आहे तो तयार करायला घेतलेला होता. आणि ही गरज आहे की ठाणा आहे, कोलशेत आहे, या ठिकाणाहून नवी मुंबई, वसई, भाईंदर या ठिकाणी जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि त्या दृष्टीने देखील केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे आणि त्याला देखील त्याचा पाठपुरावा करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. तर ठाण्यातले तलाव म्हणा किंवा ठाण्यातली खाडी आज मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याचं आपल्याला कळतंय. मोठ्या प्रमाणात तिथे अस्वच्छतेचं प्रमाण वाढतंय. त्या प्रमाणात मोठ्या ठाण्यातल्या काहीशे रायला देवी म्हणा किंवा योगीला तलाव या जागांवरती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते आणि महापालिकेकडून कुठल्याही प्रयोजना योग्य पद्धतीत झाल्याचं कळत. ते कसं आहे की महापालिकेने त्याच्याकरता 15 कोटी रुपये बाजूला ठेवले काही तलावाचं सुशोभीकरण आणि तलाव साफ करण्यासाठी. पण ते झाल्यानंतर तिथे कसं करायचं, त्याचं संरक्षण कसं करायचं, त्याची देखभाल कशी करायची याच्याकरता जी योजना बनवायला पाहिजे ती बनवलेली नाही. आणि त्याच्यामुळे आपण म्हणता तसं तलावाचं सुशोभीकरण आणि तलावातली साफसफाई हे जरी केलं तरी पुन्हा त्याची तलाव जे आहेत ते खराब व्हायला आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे ते दोन्ही बाजूने नीट त्याचं नियोजन करायला पाहिजे. या खाडीच्या संबंधी देखील आता जे काम सुरू होईल तर त्याचं देखील योग्य नियोजन नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने ते खाडी जी आहे ती वाहती राहील याचं नियोजन देखील पुढच्या काळामध्ये ते करण्याचं काम हे मेरीटाईम बोर्डाला सांगितलं जाईल.